तळोदा शहरात ज्येष्ठ खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात। स्वर्गवासी रणछोड गुरुजी क्रीडा मंडळाकडून ज्येष्ठ क्रिकेट खेळाडूंसाठी स्पर्धांचे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले असून 45 वर्षावरील ज्येष्ठ खेळाडू असणाऱ्या या स्पर्धेत उद्घाटन आज आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कॉलेज ट्रस्ट उपाध्यक्ष रोहित माळी, तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे, हंसराज जैन यांची प्रमुख उपस्थिती होती। तळोदा शहर व तालुक्यातील 90च्या दशकातील ज्येष्ठ खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यासाठी रणछोड बाबा क्रीडा मंडळकडून दरवर्षी अशा स्पर्धेचा आयोजन करण्यात येते। या स्पर्धेत एकूण 4 संघांनी सहभाग नोंदवला असून यात चंद्रकांत जैन 11, युनुस पठाण 11, रवींद्र मराठे 11, दामू वळवी 11 असे संघ आहेत। ज्येष्ठ खेळाडूंची अशा स्पर्धा क्रीडा मंडळ घेत असल्याने ती तळोदासाठी अभिमानाची बाब असून धकाधकीच्या जीवनात वेळ काढून शरीराच्या तंदुरुस्तीसाठी खेळणे हे उत्तम असे औषध आहे। या वयात देखील आपण खेळत आहात हे निश्चितच आनंदाची बाब असल्याचे मत आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त करत अशा स्पर्धेला लोकप्रतिनिधी म्हणून आमचे निश्चितपणे प्रोत्साहन येणाऱ्या काळात देखील राहील असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले। स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीष कलाल, अनिल पाडवी, धनराज मराठे, महेंद्र राजपूत, प्रसाद भोगे, गोकुळ पवार, जगदीश परदेशी आदी प्रयत्न करीत आहेत। आजचा सामना चंद्रकांत जैन विरुद्ध युनुस पठाण असा खेळवण्यात आला। 12 षटकाच्या या सामन्यात चंद्रकांत जैन यांच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 98 धावा केल्या, तर संघाने या लक्ष्याचा पाठलाग अयशस्वी ठरत 10 धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला। सामनावीराचा पुरस्कार कैलास कलालकर यांना देण्यात आला। सामन्यात पंच म्हणून बंडू साळी, कैलास पाडवी तर गुणलेखक म्हणून सुशील मगरे यांनी काम पाहिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजन समिती प्रमुख कालीचरण सूर्यवंशी यांनी केले। यानंतर 40 वर्षावरील ज्येष्ठ खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा लवकरच सुरू होणार असून नाव नोंदणीसाठी पारस स्पोर्ट्स व शुभम मेन्स पार्लर या ठिकाणी नाव नोंदणीचे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे। प्रथम ट्रॉफी हंसराज जैन यांच्याकडून व द्वितीय ट्रॉफी स्वर्गीय प्रकाश काका कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री विपुल कुलकर्णी यांच्याकडून, तृतीय चंद्रकांत जैन यांच्याकडून ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी संतोष जावरे यांच्याकडून, बेस्ट बॅट्समन प्रमोदभाई पटेल यांच्याकडून ट्रॉफी, बेस्ट बॉलर स्वर्गीय विवेकभाई पटेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अरुण पटेल यांच्याकडून ट्रॉफी, बेस्ट कॅच आदिलभाई शेच यांच्याकडून ट्रॉफी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी नितीन कलाल यांच्याकडून ट्रॉफी, उत्कृष्ट कीपर धनराज मराठे यांच्याकडून ट्रॉफी, सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, फायनल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, फायनल मॅच बेस्ट बॉलर ट्रॉफी गजेंद्र बाबूगीर गोसावी, आई इंदुताई बाबूगीर गोसावी आणि बाबूगीर गगनगीर गोसावी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात आला। प्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा। सेवालाल जयंती देखील आहेत, ते सर्वांना शुभेच्छा। एकलव्य जयंती आहे, त्याबद्दलही सर्वांना शुभेच्छा। अतिशय चांगला असा उपक्रम कालू सरांनी मागच्या 5 वर्षापासून सुरू ठेवलेला आहे। आपण तरुणपणी जे काय आपल्या अंगामध्ये जे काही कला असतात, गुण असतात, ते आपण त्या ठिकाणी त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कालांतराने एक वय 45-40 झाल्यानंतर आपण ते मागे सोडतो। तर त्याऐवजी आपण ते कंटिन्यू जर केलं, आपल्या अंगामधली जी काही चुस्ती असते, स्फूर्ती असते, ती चांगल्या पद्धतीने राहून आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं। त्या दृष्टीने कंटिन्यू केलं पाहिजे असं माझं मत आहे। आता माझं 57 सुरू होईल आता वय, तर पुढच्या वर्षी रिटायर होतो मी 2027ला आणि इकडे राजकारणात आलो। परंतु तसे आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक कुठल्याही गोष्टीला, खेळ असो कुठलाही असो, याला अनुभव फार जास्त असतो। आणि आपण सर्व अनुभवी माणसं आहात, म्हणजे लहानपणापासून क्रिकेट खेळला असेल, व्हॉलीबॉल खेळला असेल, खो खो, कबड्डी हे सर्व, परंतु आपण 40-45 नंतर आपण सोडून देतो। आपण मार्गदर्शनही आपल्याकडे कोण घ्यायला येत नाही, आपणही जात नाही, परंतु आपण जर खेळत राहिलो तर नक्कीच आपल्याकडे मार्गदर्शन घ्यायला येणारे तरुण येतील, आपणही त्यांना मार्गदर्शन करू शकू, आपल्या अनुभवाचा फायदा नक्कीच येणाऱ्या पिढीला होऊ शकतो। अशा पद्धतीने आपण जर खेळत राहिलो तर नक्कीच आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल की बाबा ह्या वयामध्येही खेळतात, ह्या वयामध्येही ते आता क्रिकेट खेळतात, ह्या वयामध्येही ते व्हॉलीबॉल खेळतात, असं एक समाजामध्ये सर्व माहिती जाते आणि तरुणांमध्ये माहिती जाते।
तर मुलं आपल्याकडे ज्यांना आवड आहे, गेम्सची आवड आहे, ते आपल्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ शकतात आणि त्याचा नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. अशा दृष्टीने आपण असं खेळत राहिलं तर अतिशय चांगलं असं आहे. कालू सरांच्या माध्यमातून ह्या 4-5 वर्षापासून सुरू असलेल्या या ज्येष्ठ क्रिकेट खेळाडूंच्या स्पर्धेचं माझं खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना. आणि असंच अजून मोठ्या प्रमाणात कसं होईल या पद्धतीने सर्वांनी अजून सर्व लोकांना सामावून कसं घेतलं जाईल. जे लोक सकाळी जॉगिंगला वॉकिंगला जातात त्यांनाही आपण संपर्क साधून त्यांनाही ह्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं. क्रिकेट खेळावं, व्हॉलीबॉल खेळावे, बास्केटबॉल खेळावे, जेणेकरून आरोग्य चांगलं राहील. त्याच्याने शरीरामध्ये अवयवांचं चांगलं वर्जिश त्या ठिकाणी होईल आणि आपलं आरोग्य चांगलं राहील, दीर्घायुष्य आपण सर्व व्हाल ह्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमात मला बोलवलं, सन्मान दिला त्याबद्दल आयोजकांचं आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि दरवर्षी आता ह्या पुढच्या वर्षापासून माझ्याकडून मी टी शर्ट देत जाईन. आता अगोदर सांगितलं असतं तर अगोदरच केलं असतं. हे टी शर्ट दिसतंय सर आमच्या अंगावर आहे. आम्ही स्वतः प्रत्येकाने हजार कंट्रीब्युशन करून घेतलेले आहेत. साहेब एक मॅच तुम्ही पण निवड विनंती करतो. बोलवा कधी एक पुढचे एक रविवार ठेवू ना आपण. ठेवा एक ठेवा. पण आता अधिवेशन तुमच्या वेळेनुसार अधिवेशन 23ला सुरू होणार आहे. 22ला निघून जाईल. त्याच्या अगोदर ठेवा. रविवारीच खेळतो साहेब आम्ही. बघ कसं फक्त रविवार असते सर मॅच. पुढचा रविवार कधी येतोय? 22ला येतो. 22ला येतो. नाही मध्ये एक सुट्टी आहे ना आपल्याला. 22ला सकाळी येऊ शकेल ना मी. 22ला येतो सकाळी. हा चला मध्ये एक सुट्टी आहे ना आपली घालून 19ला पण सुट्टी आहे सर. आता 19ला घ्या. म्हणजे सर्व शिक्षक लोक आहेत सर बरेचसे. मग त्या दिवशी खेळतो आम्ही. 19ला सर्व शिक्षक आणि जे काय असतील त्यांना बोलून घ्या. चालेल. ज्येष्ठ असतील, रिटायर लोक असतील त्यांना बोलून घ्या. मी त्या दिवसभर खेळतो तुमच्यावर एक टीम. आता साहेबांना भेटतो सर. एका टीम मध्ये टाकून द्या. मोठं झालं. तुमच्यावरती जे काय त्याला साहित्य लागतं, बॉल, क्रिकेट आणि टी शर्ट वगैरे जे काय सर्वांना जेवढे लोक असतील त्यांना माझ्यातर्फे आम्ही हे तुम्हाला निवेदन करून देऊ. फक्त खेळायला सोबत राहा साहेब. भरपूर खेळले.